धन्यवाद. धन्यवाद मनीष. आजच्या दिवसातील दुसरा सामना नाद विपक्ष सामर्थ्य. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी निवडले नाथ संघाने आणि इन्व्हाइट केले तेच म्हणजे सामर्थ्य संघाला प्रथम गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज अथर्व आणि स्ट्राईक एंडला असेल म्हणजे फलंदाज नाथ संघाचा 12वा खेळाडू. नाथ संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स जवळ यायचंय आणि आपल्या संघाचं आणि स्ट्राईक एंडला असेल चरण. चरणचा विचार केला तर चरण देखील खातं ओपन केलं आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद असेल. आता मात्र पहिला धक्का लागलाय तोच म्हणजे नाथ संघाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा धाव फलकर 2. नवीन फलंदाज ऋषभ पहिलाच वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न पण सिंगल स्वरूपात 1 धाव. आता मात्र पुढील चेंडू घेऊन षटकातील आता मात्र कॅच ड्रॉप केली आहे. काय घडतंय मैदानात. 2 ट्राय झाले पण ट्राय सक्सेसफुल झालेले नाहीये. तर मी फलंदाज सुखरूप असेल फलंदाज बाद नसेल. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र षटकार आलाय अथर्वच्या बॅटीतून आणि षटक देखील षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धाव फलकावर बिन 1 गडी बाद 9 धावा. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज प्रणय आणि स्ट्राईक हँडला असेल त्याचं म्हणजेच ऋषभ. पहिला चेंडू घेऊन ऋषभसाठी आणि पहिला चेंडू घेऊन आणि थोडीशी मिस फेल होते त्याचं रूपांतर 1 धावेत 1 धाव. धावसंख्या झाली दुहेरी अंकात 1 गडी बाद 10 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र षटकार की चौकार. चौकार आहे. पंच आम्हाला घोषित करत असताना धावसंख्या झाली धाव फलकावर 14 धावा. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा तेच स्वरूप सातत्याने दुसरा षटकार मारत असताना फलंदाज अथर्व आपल्या संघासाठी. प्रथम फलंदाजी करतोय नाद आणि सलगचा दुसरा चेंडू षटकार मारलाय. आता मात्र हॅट्रिकच्या उमरड्यावर येतोच म्हणजे अथर्व. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेत. या चेंडूवर देखील षटकार मारेल का आणि तो षटकार आलाय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत आपल्या संघासाठी. धावसंख्येत वेगाने वाढ झाली. धावसंख्येत धाव फलकावर 1 गडी बाद 33 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. एक मोठा धक्का लागला मैदानात अथर्वच्या स्वरूपात. अथर्वचा विचार केला तर त्यांनी 4 षटकार आपल्या संघासाठी मारलेत. आणि आता मात्र तो तंबूच्या दिशेने परत जात असताना नवीन फलंदाज मैदानात चेतन आलाय आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज पुष्कर येतोय. एक मोठा गडी बाद झालाय तोच म्हणजे अथर्व. अथर्वने वैयक्तिक विचार केला तर आपल्या संघासाठी आणि आल्या आल्या स्वागत केलंय पुष्करने देखील गोलंदाज
धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 2 गडी बाद 39 धावा. तिसरं षटक म्हणजे मॅजिक ओव्हर. या षटकाचा विचार केला तर आणि पहिला चेंडू नो प्लस 1 आणि आता मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न सन्मान देत असताना गोलंदाजाला देखील एक चेंडू. आता मात्र टी फॉर टॅप शॉट खेळायचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. आणि पुढील चेंडू घेऊन आणि हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न सिंगल स्वरूपात एक धाव. आता मात्र सावधरित्याने खेळत असताना दोन्ही फलंदाज तिसरं षटकाचा विचार केला तर एक मॅजिक षटक म्हणून हे षटक ओळखलं जातं. या षटकात आपण जेवढे धावा कराल त्यामध्ये धावा प्लस केल्या जातील आणि समजा एक विकेट गिरी गेला तर धावा 5 धावा मायनस केल्या जातील. आणि पुन्हा एकदा नो चेंडू घोषित करताना नो प्लस 1 तब्बल 2 धावा. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा धाव फलकावर 53 धावा झाल्यात. आणि षटकाचा विचार करता या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडू घेऊन आणि आता मात्र काय घडतंय मैदानात जिथे एक धाव होती तिथे तब्बल 4 धावा. थोडस खराब क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू. धावसंख्या झाली 61 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि आता मात्र षटक देखील समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धाव फलकावर 2 गडी बाद 61 धावा. आणि सामर्थ्याकडून शेवटचा गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज हर्ष आलाय आणि स्ट्राईक एंडला तुमचे फलंदाज पुष्कर. आणि पहिला चेंडू नो चेंडू घोषित करत असताना पंचांकडे अपील केली जाते आणि पंच अपील फेटवत असताना आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. आपण पंच ठेवलेत कुठल्याही प्रकारचा कॉल द्यायचा नाही आपण. आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली आहे आणि पुन्हा एकदा नो चेंडू घोषित करत असताना पंच पुन्हा नो प्लस 1 तब्बल 2 धावा. धावसंख्येचा धाव फलक 65 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. आणि आता मात्र षटकार आलाय. पुष्करचा विचार करता पुष्कर वैयक्तिक आपल्या संघासाठी आणि आता मात्र आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला तो म्हणजे रिषभ 2 चेंडू आणि षटकार मारलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने वाढते. तीच म्हणजे 80 धावा. 80 धावा झाल्यात धाव फलकावर. आणि आता मात्र नो चेंडू घोषित करत असताना पंच नो प्लस 1 तब्बल 82 धावा. 82 धावा झाल्या धाव फलकावर. पुढील चेंडू घेऊन या षटकातील शेवटचा चेंडू आणि फलंदाज बाद असेल आणि षटक देखील समाप्त झाले. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर 3 गडी बाद 82 धावा आणि आव्हान ठेवले ते म्हणजे 83 धावांचं. सामर्थ्य संघासमोर आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर तोच म्हणजे 83 धावा. सामर्थ्याचा विचार केला तर पहिला सामना सामर्थ्य पराभव झालाय. दुसरा सामना आहे तोच म्हणजे नाथ संघासमोर आणि एक मोठं आव्हान ठेवलंय
सामर्थ संघासमोर तेच म्हणजे 83 धावांचं 3 गडी बाद 83 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज राम आणि स्ट्राईक एंडला असेल म्हणजे फलंदाज मयूर आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर. एक मोठा आव्हान ठेवलंय तेच म्हणजे 83 धावांचं पहिलं चेंडू घेऊन पहिलं चेंडू मयूरसाठी रामचा आणि पहिला चेंडू नोनी सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी खातं ओपन केलंय. आणि षटकार आलाय. आता मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना फलंदाज सागरने मागच्या सामन्यामध्ये देखील आणि आता मात्र फलंदाज बाद असेल एक मोठा धक्का लागलाय. या आधीचा चेंडूचा विचार केला तर या आधीच्या चेंडूवर षटकार मारला होता. पंच निर्णय कळवायचा आहे आणि फलंदाज बाद असेल एक मोठा धक्का लागाय. तोच म्हणजे सागरच्या स्वरूपात 2 चेंडूने 1 धावा. पुन्हा एकदा सागर गेलाय तर दुसरा सागर आलाय. सागर बघूया आपल्या संघासाठी काय करेल. आता मात्र पंचांचे दोन्ही समांतर वाईट चेंडू घोषित केल्या पंचांनी. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा धावफलकावर 9 धावा. पुढील चेंडूवर पुन्हा पुढे उडून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. षटकाराने स्वागत केलंय रामचं. सागर देखील सांगतोय की मी देखील कुठे कमी पडणार नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली आहे 15 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तेच स्वरूप सातत्याने दुसरा षटकार मारला आपल्या संघासाठी सागरने. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकार मारले सागरने आपल्या संघासाठी. आता मात्र षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्त धावसंख्येचा धावफलकावर 21 धावा. एक गडी बाद 21 धावा. एक गडी बाद 21 धावा.
मावळे प्रतिष्ठान फ्रेंडशिप लीग पर्व 5 2024 तब्बल 3 कॅश प्राइज आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज आणि विनामूल्य प्रवेश फी आहे. आणि फक्त ढोल ताशा वादकांसाठी टुर्नामेंट ठेवली गेली आहे. मावळे प्रतिष्ठान फ्रेंडशिप लीग 2024 पर्व 5. थोड्याशा अडथळ्यानंतर सामना चालू होतो पुन्हा एकदा. सामना चालू करायचा आहे. सामना त्वरित चालू करू. चला तर मॅचला सुरुवात करूया पुन्हा एकदा. गोलंदाजाचं नाव काय सांगायचं आम्हाला? गोलंदाजाचं नाव अनिकेत आहे. ओके, आपले 12th मॅन नाही आहेत, एक्स्ट्रा खेळाडू पटकन पाठवा. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. चालू करा सामना. आणि पहिला चेंडूवरती त्रिपुरा उद्ध्वस्त केला. उद्ध्वस्त केला. विकेट मोठा पट्टा घेण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस, फक्त स्विंग केला होता. मॅचचा आणि बॉलचं काही कनेक्शन होत नाहीये. नेक्स्ट बॅटर. सामर्थ्य संघ आपल्याला विनंती असेल आपले एक्स्ट्रा खेळाडू पाठवण्यासाठी. सिद्धन आले, धावचीची शक्यता असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग यांना देखील करणं गरजेचं होतं. स्पिरिट. बॅटर स्वतः सांगतायत बॅटला चेंडू आदळलाय. पुढील चेंडू. नेक्स्ट बॉल. विकेटचा प्रयत्न केलाय. चांगला फटका होता. एलिव्हेशन चांगलं मिळालं. चांगली धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव इथे देखील मिळणार आहे. चांगली गोलंदाजी होते. सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ. पुढे सरसावलंय. विकेटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. स्वतःवरती थोडेसे नाराज देखील असणार आहेत. झेल घेण्याची संधी होती तिथे. 83 धावांचं मोठं लक्ष आहे. आणि विकेट केलाय आणि चेंडू निघून गेलाय. ओके, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू निघून गेला एका धावेसाठी. शेवटचा चेंडू आणि यानंतरचं षटक. पॉवर षटक. पॉवर ओव्हर. मॅजिकल ओव्हर. त्यावेळी देखील ग्राउंडेड फटका बघायला मिळतोय. आणि धावबाद होतील का? तर नाही होणार आहे धावबाद.
कारण बघा क्रिकेटचा नियम आहे, चेंडू आपल्या हातात असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण यष्ट्या उद्ध्वस्त करतो, यष्ट्यांना हात मारतो, तेव्हा रनआउट करत असताना देखील चेंडू आपल्या हातात असणं गरजेचं आहे. थोडीशी घाई तिथे झाली आणि मॅजिकल षटक ज्याची खूप जास्ती आवश्यकता इथून समर्थ ढोलपथक, सामर्थ्य ढोलपथक या संघाला आहे. स्वरूप आलेत गोलंदाजीसाठी आणि एक वेगळ्या शैलीनी, वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी होत आहे. चेंडू नक्की स्क्वेअर असणार आहे, पण इम्प्रेसिव्ह ऍक्शन बघायला मिळते. अगदी चेंडू मागून लपवून मग फेकण्याचा प्रयत्न. येस, यावेळी डेलिब्रेट असं म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. जो चेंडू अगदी एकही शॉट ऑफर केला नाही आणि अंगाला आदळतोय म्हणजेच डेलिब्रेट पद्धतीचा हा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी देखील यष्ट्यांच्या मागे खूप चांगलं यष्टीरक्षण होत आहे आणि बॅटर बाद होणार आहेत, म्हणजेच 5 धावा इथून मिळतील, मायनस होतील. हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय चेंडूला. चांगली गोलंदाजी होते. ते बघितलं तर वेगळी शैली आणि त्या वेगळ्या शैलीमध्ये ऍक्शन देखील तेवढीच चांगली, त्यावरती रिॲक्शन्स देखील तेवढेच चांगले बघायला मिळतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त कट केलाय, दिशा दाखवली आहे. विकेट करण्याचा प्रयत्न केला, यष्ट्यांच्या मागे सुरेख कामगिरी झाली आहे. अजून एक बॅटर आउट होत आहेत आणि अजून 5 धावा धाव फलकातनं होत आहेत मायनस. साईल आलेत. यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त गेल्यात. 2 चेंडू 2 गडी बाद आणि या षटकामध्ये देखील 3 फलंदाज 3 बॅटर आउट झालेत. धावसंख्या 14 धावा धावसंख्येवरती. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा फलकावर 14 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज पुष्कर स्ट्राईक एंडला असेल म्हणजे फलंदाज, आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असताना पुष्कर आणि स्ट्राईक एंडला तो म्हणजे हर्ष, आणि नॉन स्ट्राईक एंडला म्हणजे हर्ष. दोन्ही स्ट्राईक एंडला हर्ष खेळत आहेत आपल्या संघासाठी. आणि निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच, आणि फलंदाज बाद असेल तोच म्हणजे हर्ष. नवीन फलंदाज झालाय प्रथमेश. आणि फलंदाज बाद असेल तेच म्हणजे रनआउटच्या सर्वात थोडस दुःखापड ग्रस्त दिसतंय तोच म्हणजेच नवीन फलंदाज अथर्व आलाय. आता मात्र सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नाथ संघ मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव काढले. आणि शेवटचे चेंडू बाकी आहे. आणि षटक देखील समाप्त झाल्याने विजयी झालाय तोच म्हणजे नाद